नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आपण सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती आहोत। तर पहा, तुम्हा सर्वांना माहिती आहे की आरोग्य विभागाचे पेपर झाले त्याच्या 2 ते 3 दिवसातच बघा यांनी जे आहे उत्तर तालिका ते जारी केली मित्रांनो। आणि काही दिवसापूर्वी यांनी आरोग्य विभागाची जी आहे गुणवत्ता यादीसुद्धा जारी केली। परंतु आता बघा, गुणवत्ता यादी जारी होऊन जे आहे खूप सारे दिवस ते उलटले आहेत, परंतु आतापर्यंत यांनी निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी तेथे प्रसिद्ध केलेली नाही। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातच बघा अपडेट घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु त्या अगोदर बघा, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यावरती सरळ सेवा संदर्भात महत्त्वाचे अपडेट बघा देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की आरोग्य विभागाची जे सर्व प्रोसेस आहे ती सुरळीत चालू असताना जे आहे ही यांची प्रक्रिया बघा मधातच इथे थांबलेली आहे मित्रांनो। आणि त्या संदर्भातच हा लेख तुम्ही ते बघू शकता। लवकरच यादी देऊन जी आहे नियुक्त्या द्याव्यात व शीघ्रगतीने निघालेली जी आहे गाडी मधातच थांबलेली आहे। आणि विद्यार्थी जे प्रतीक्षेत येथे आहेत उमेदवार या भरतीचे। आणि त्यासोबतच जे आहे मित्रांनो, पुढे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आचारसंहिता जी आहे मार्चमध्ये केव्हा पण येथे लागू शकते। तर त्या अगोदर जे आहे विद्यार्थ्यांना उमेदवारांना येथे जे नियुक्त्या द्याव्यात अशा संदर्भात बघा हा लेख येथे तुम्ही येथे बघू शकता। तर आचारसंहितेपूर्वी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करून जे आहे कागदपत्र पडताळणी करावे व लवकरात रुजू करून घ्यावे अशी विनंती जी आहे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे आणि राज्यातील सर्व परीक्षार्थीच्या वतीने ते करण्यात आलेली आहे। आणि आरोग्य विभागाचे बघा गट क आणि गट ड ची परीक्षा झाल्यानंतरच लगेच 3 दिवसानंतर पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती। आणि त्यानंतर जे आहे काही दिवसांनी दुसरी उत्तर तालिका हे प्रसिद्ध करण्यात आले व अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करूनही बरेच दिवस इथे उलटले आहेत व सुरुवातीला शीघ्र स्वरूपात जे आहे निघालेली गाडी मध्येच रुळावर थांबले असा सवाल परीक्षार्थींकडून येथे करण्यात येत आहे। व ज्या प्रकारे सुरुवातीपासूनच शीघ्र स्वरूपात आरोग्य विभाग काम करत होते त्याचप्रमाणे त्याच शीघ्र गतीने लवकरात लवकर निवड यादी व प्रतीक्षा यादी लावण्यात यावी आणि आचारसंहितेपूर्वी जे आहे त्यांना जॉईन करून घ्यावे अशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे। आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त, मुख्य सचिव यांना अनेक विद्यार्थ्यांनी पत्र पाठवून व त्या पत्रांचा विचार केला जात नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे बघा यांनी व्यक्त केले आहे। व सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी बरेच दिवस होऊनही प्रसिद्ध करण्यात आले नसल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे बघा यांनी म्हटलेले आहे। तर पहा मित्रांनो, शासनाकडे एकच अपील आहे व विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे आहे आरोग्य विभागाचं जे आहे लवकरात लवकर ते निवड यादी प्रतीक्षा यादी लावावी व नियुक्त्या द्याव्यात। त्यानंतर जी आहे ही प्रोसेस लवकरात लवकर ते पार पाडावी अशी विनंती शासनाकडे आहे। तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।